प्रमादात् स्वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे गताकलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे सङ्गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याद् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवन्ति तदेतदृचाभृतं क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् तदेतत्सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परमऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. आदरणीय परम आदरणीय सुनील काकांना वंदन. आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या नीलाताईंना वंदन. श्रोत्यांना वंदन आणि वक्तव्याला सुरुवात. आजपर्यंत वक्तव्य नवीन साधकांनी केलं, अत्यंत स्तुत्य उपक्रम. या वक्तव्याचा खरा उद्देश ज्याच्या लक्षात आला तो निश्चितच समोर येऊन वक्तव्यामध्ये सरसवून पुढे राहील. वक्तव्य कशासाठी वक्तव्य करायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा पद्धतीने विचार करायचा प्रत्येक श्रुतीचा, यासाठी हे वक्तव्य आहे ना. वक्तव्य आणि वक्तृत्व दाखवणं हा उद्देश याच्यामध्ये नाही. फक्त अभ्यास कशा पद्धतीने करायचा, नेमका विचार कसा करायचा, एवढ्यासाठी हे वक्तव्य आहे. आणि म्हणून सर्व वक्तव्य करणाऱ्या सगळ्या नवीन साधकांना मी प्रणाम करते.
त्यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे. आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. 2 मिनिटं जास्ती आपले घेतले म्हणून क्षमस्व. आपण बघतो आहे मुंडकोपनिषदेच्या माध्यमातून आता आपण शेवटच्या टप्प्यावरून थांबलेलो आहे. उपसंहाराकडे हे उपनिषद चाललंय आणि या उपसंहारामध्ये आता आत्मस्थिती जी आहे ही आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर साधक अवस्थेमधून साधक अवस्थेपर्यंत असताना पूर्णपणे साधना झालेली आहे आणि साधना पूर्णपणे झाल्यानंतर आता मात्र ती आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर काय पद्धतीने साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेमध्ये तो जीव जातो आणि कशा पद्धतीने त्याच्या अंतःकरण स्थिती कशी असते त्याचा अभ्यास आता आम्हाला श्रुती सांगते आहे. म्हणून तत्पूर्वी श्रुतीने सांगितलेलं आहे, काही धोके पण सांगितलेले आहे की कोणाला ही आत्मस्थिती प्राप्त होत नाही, तर बलहीनांना ती आत्मस्थिती प्राप्त होत नाही. कशामुळे ही आत्मस्थिती प्राप्त होणार नाही? प्रवचन किती केलं, कितीही ऐकलं, कितीही श्रवण केलं, कितीही प्रवचन केलं, तरी सुद्धा हा आत्मा बुद्धीने पण जाणता येणार नाही. अशा पद्धतीचे आम्हाला धोक्याच्या सूचना म्हणा, आपल्या जीवाच्या भाषेतला प्रांत आहे धोक्याच्या सूचना. श्रुती कोणतेही भय दाखवत नाही, परंतु अशा पद्धतीने आम्हाला सावध करते श्रुती आणि समोर नेते हळूहळू की बलहीनांना सुद्धा आत्मा मिळू शकत नाही. जो दुर्बळ आहे त्याला आत्मस्थिती प्राप्त होऊ शकत नाही. मग कोणाला आत्मस्थिती प्राप्त होईल? जो तळमळीने योग्य दिशेने प्रयत्न करेल. फार महत्वाचा शब्द काकांनी वापरलेला आहे, तळमळीने. ज्यांनी जो तळमळ अंतःकरणामध्ये ठेवेन आणि योग्य दिशेने प्रयत्न करेल त्याला ही आत्मस्थिती प्राप्त होऊ शकेल. मग आता ह्या तळमळ ज्याला नसते तो दुर्बळ असं श्रुतीचे म्हणणं आहे. आणि बलहीन लभ्य, नायम आत्मा बलहीन लभ्य असं श्रुतीने म्हटलेलं आहे. आत्मा दुर्बळानं मिळे जो मनबुद्धीशी ना कळे. दुर्बळाला मिळत नाही आणि मनबुद्धीला पण कळत नाही. मग आता आम्ही दुर्बळ का होतो? सूक्ष्म वाटचालीमध्ये अनेक आमच्याकडून चुका होऊ शकतात. परमादरणीय सुनील काकांनी हा विषय गुरुवारी अत्यंत सुंदर रीतीने सांगितल्या की कोणत्या पद्धतीने चुका आमच्याकडून होतात, प्रमाद कशा पद्धतीने होतात. हे प्रमाद आम्ही ओळखावे आणि ते दुरुस्त करावेत आणि ह्या स्थितीला येऊन पोहोचावं. म्हणून सूक्ष्म वाटचालीमध्ये चुका होऊ शकतात, त्या दुरुस्त कराव्या. ह्यासाठी तळमळ ही योग्य दिशेची हवी. खूप महत्वाचं आहे हो, बिलकुल नोट करून घ्या. आणि म्हणून सगळ्यात मोठा प्रमाद जो कोणता असेल, त्या चूक कोणती असेल? आसक्ती, संग हा प्रमाद आहे. आणि त्यासाठी सुनील काकाने उदाहरण दिलं, मंदिरामध्ये जातो आणि चपलेचा संग लागतो. संघात संजयते कामा. उदाहरण आपल्याला रेफरन्स साठी श्लोक पण दिलाय भगवद्गीतेचा, नारद भक्ती सूत्राचा पण आपल्याला त्याच्यामध्ये रेफरन्सेस दिलेला आहे. या रेफरन्सेसच्या माध्यमातून तो मुद्दा आम्ही आमच्या अंतःकरणात स्थिर पक्का करायचा आणि तळमळ वाढवायची. संतांच्या शब्दातून आम्ही ही तळमळ वाढवायला पाहिजे. म्हणून सुनील काकांनी हे 2-3 रेफरन्सेस आम्हाला दिले. आणि म्हणून संघ हा सहवासातून होतो हे पक्क आहे. म्हणून विषयाचाच आम्हाला संघ टाळायला हवा, म्हणजे मग ही आसक्ती कमी होईल आणि हा जो विषयाचा संघ कमी झाला, हा प्रमाद आत्मप्राप्तीच्या आड येतो. म्हणून ह्याला उपाय जर कोणता असेल संघाला, तर असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंगत्व हा ही चूक दुरुस्त करण्यासाठी उपाय पण आपल्याला काकांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून मग संघ कोणाचा धरावा? तर श्री गुरूंचा संघ धरावा, वेदांत शास्त्राचा संघ धरावा असं त्यांनी सांगितलं. ही चूक टाळण्यासाठी, या वाटचालीमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यासाठी वैराग्य म्हणजे अनासक्त वृत्ती असणे महत्वाचे आहे. ती नसेल तर निश्चित तो प्रमाद आहे. अंतरंगाचे वैराग्य हवं, धगधगीत वैराग्य हवं आणि विवेकयुक्त वैराग्य हवं. 3 शब्द सुनील काकांनी वापरलेले आहेत बघा. अंतरंगाचे, धगधगीत आणि विवेकयुक्त वैराग्य. आणि ह्यासाठी अशा पद्धतीने तिन्ही अँगलनी वैराग्य आमच्यामध्ये विकसित झालं पाहिजे. हे 3 मुद्दे सुद्धा फार महत्वाचे, बिलकुल नोट करून ठेवा. आणि ह्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास
आणि वेदांत नाम उपनिषद प्रमाण असा वेदांत शास्त्राचा आम्हाला अभ्यास करून अशा पद्धतीचं वैराग्याचं विकसित करायचं आहे. अशा चुका जर आम्ही टाळल्या तरच अखंडकार वृत्ती आमची तयार होते. आणि ही अखंडकार वृत्ती आत्मानुवर्ती असावी, ही तयार करावी. त्यासाठी श्रवण करावं आणि ते श्रीमुखातून करावं आणि संप्रदायुक्त करावं. स्वरूपाकारतेसाठी खूप आवश्यक आहे. खूप पुस्तक वाचणं, खूप ग्रंथ वाचणं अजिबात नाही. अध्ययनाचा मुख्य उद्देश शांती, तृप्ती आणि आनंद हा असावा. सुनील काकांच्या प्रवचनातले हे मुद्दे टिपून घेतलेले आहेत की नेमकं काय पद्धतीने आम्ही ह्या चुका टाळाव्यात आणि आम्हाला आत्मा जो आहे हा सर्व भावानी तो अनुभवाचा आहे, सर्वांगाने आम्हाला तो अनुभवाचा आहे, एकांगाने अनुभवाचा नाही आत्मस्वरूप. तर या सर्व भावासाठी, सर्वांगतेसाठी आम्ही नेमकं काय पद्धतीने विचार करावा आणि साधन करावं, हे त्यामागची भूमिका आपल्याला गुरुवारी ऐकायला मिळालेली आहे. तेवढं मी सांगते आहे. आणि म्हणून अध्ययनाचा मुख्य उद्देश शांती, तृप्ती आणि आनंद असावा. द्वैताभ्यास कधीही नसावा, द्वैताचं वाचन कधी नसावं, अद्वैताचंच वाचन असावं. आणि अन्य वृत्तींचा जो उगम आमच्या अंतःकरणात होतो तो आम्ही टाळायचा. कारण निंदास्तुती, ह्या निंदास्तुतींच्या मागे लागून अन्य वृत्तींचा उगम आमच्या अंतःकरणात होतो. म्हणून विवेकयुक्त वैराग्य असावं. आणि अशा चुका दुरुस्त करून आम्ही ह्या सगळ्या चुका आहेत, 1, 2, 3, 4 चुका सांगितल्यात, मी नव्हे, शास्त्रांनी आणि सुनील काकांनी अधिकारवाणीतून आलेल्या आहेत. म्हणून ह्या चुका आम्ही दुरुस्त करायच्या, सम्यक ज्ञानाने तृप्त व्हायचं. आणि ज्ञान हे तृप्त होण्यासाठी, या सम्यक ज्ञानासाठी आम्ही सुखाच्या मागे लागायचं नाही, वैषयिक सुखाच्या मागे लागायचं नाही. कारण वैषयिक सुखामध्ये तरतम भाव असतो, कमी अधिक भाव असतो. सुख जास्त आणि सुख कमी याला तरतम भाव म्हणतात. त्याच्यासाठी सुनील काकांनी उदाहरण आंबटपणाचं दिलं, फार सुंदर असं उदाहरण दिलं. आंबटपणा, पण प्रत्येक 4-5 वस्तूंमध्ये आंबटपणा वेगवेगळा असतो. लिंबू, चिंच, कैरी, आमसूलमध्ये वेगवेगळा आंबटपणा असतो. तसं त्या पद्धतीने सुख हे प्रत्येक विषयामध्ये कमी जास्त व्यक्तिपरत्वे असतं आणि त्याला तरतम भाव असं म्हणतात. आणि तो तरतम भाव हा तरतम भाव जो आहे, हा तरतम भाव प्रिय, मोद आणि प्रमोद या माध्यमातून तो प्रगट होत असतो. आणि त्यांनी आमच्या अंतःकरणाची समतोल स्थिती बिघडते आणि सम्यक ज्ञानापासून आम्ही दूर होतो. अंतःकरणाची समतोल स्थिती, सर्वत्र सदा सम असलेलं तत्व अंतःकरण स्थिती त्याला प्राप्त होत नाही, तो समतोल बिघडतो. आणि असा समतोल बिघडला की मग मात्र जीवनामध्ये आनंद हरवतो. आणि तो समतोल बिघडण्यासाठी काम, क्रोध आणि राग, द्वेष ह्या सगळ्या गोष्टींनी हा समतोल बिघडतो आणि अखंड सुख त्याच्यामुळे तिथे नसतं. म्हणून निकाम व्हावे आणि निकाम होऊन आम्ही ही चित्ताची समतोलता, सम्यकता तयार करावी. ह्यालाच सर्वांगता असं म्हणतात. म्हणून आत्मस्वरूपाला सर्वांगाने जाणावे. तो सर्व भावाने कसं जाण्याचं त्याचं विवेचन आज सुनील काका आपल्या सगळ्यांसमोर करणार आहे. अत्यंत सुंदर आणि महत्वाचा असा विषय आहे. जोपर्यंत सर्व भावे मज भजले असं होत नाही, तोपर्यंत ऐल धडीच सरले माया जाल होऊ शकत नाही. आणि म्हणून तो रागादी द्वेषरहित स्थितेंद्रिय तो शांत, तया आत्मा सर्वत्र प्राप्त सर्व देशी. हा सर्व भाव आज आपण सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून विस्तृत जाणून घ्यायचा आहे. अत्यंत सावधपणाने श्रवण करा. रामकृष्ण हरी. 2 मिनिटं जास्ती घेतले त्याबद्दल क्षमस्व. आपले व्हिडिओ बंद करावे, फक्त व्हिडिओ बंद करावे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदरादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरंपरा. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ भावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत उषा अति ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवीन जे साधक आज जॉईन झाले, ज्यांना आता आपण एंट्री दिलेली आहे, त्यांच्यासाठी थोडासा मागच्या पायरीवर पाऊल ठेवून त्यांना आपल्यामध्ये कसं सामावून घेता येईल याचा प्रयत्न करतो. संप्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागाः प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः
सर्वमेवाविशन्ति। सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्मज्ञानी जेव्हा ब्रह्मप्राप्ती करतो त्यावेळेला ती काय प्रकारे होते, किती महत्वाचा विषय आहे. आत्मज्ञानी जेव्हा ब्रह्मप्राप्ती करतो तेव्हा त्याची काय प्रकारे ब्रह्मप्राप्ती होते या संबंधित या ठिकाणी वर्णन आहे. किती महत्वाचं आहे. आणि मागल्या वेळेला सांगत असताना यापूर्वीच्या चारही वक्त्यांनी आपलं वक्तव्य सुंदर या ठिकाणी मांडलंय. सुरेंद्रदेव, शंकरराव कुलकर्णी, वासंतीताई पांडे आणि शैला काकू. यात संप्राप्ते न मृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशांताः इथपर्यंत आपण आलो होतो. आणि सर्वगम आणि सर्वतः याचं स्पष्टीकरण आपल्याला आजच्या मंत्राच्या दुसऱ्या चरणाचं करायचं होतं. आता सर्वगमचं वर्णन झालं आहे, सर्वतःचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे. सम्यक ज्ञान कसं प्राप्त झालं आणि ते यथार्थ कसं होतं याचं स्पष्टीकरण मागच्या वेळेला सांगून झालं आहे. थोडासा नवीन लोकांसाठी की ते ज्ञानतृप्ताः असतात. काकांनी फार सुंदर सांगितलं होतं की ते ज्ञानतृप्ताः असतात. आता मी ज्ञानतृप्त आहे हे कशावरून ओळखायचं? मी ज्ञानतृप्त आहे हे कशावरून ओळखायचं? फक्त खुणगाठा सांगणार आहे, आज ताळा सांगणार आहे. मग काल म्हणजे गुरुवारी आपण हे सांगितलंय. ज्ञानाची वखवख थांबते. हे पाहू दे, ते पाहू दे, हा ग्रंथ पाहू दे, तो ग्रंथ पाहू दे. मला इतकं वाचन करायचं, माझी लायब्ररी एवढी आहे, त्यांच्याजवळ हे आहे तर माझ्याजवळ हे नाही. आणि मग चिंतन करण्यापेक्षा पुस्तकातलं ज्ञान कसं उचलायचं ही जी वृत्ती आहे ती अतृप्त असण्याची लक्षण आहे. खूप ज्ञानाची गरज नसते. आवश्यक तेवढं ज्ञान हवंच असतं. आवश्यक तेवढं ज्ञान हवंच असतं, पण खूप ज्ञानाची गरज नसते. डॉक्टर काका नेहमी सांगतात की ज्याला औषध घ्यायचंय त्याच्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलेली औषधं पुरी आहेत. 2 नाही तर 4. पण ज्याला मेडिकल स्टोअर सांभाळायचं आहे त्याला सगळी औषधं ठेवावी लागतात. मेडिकल स्टोअर वाल्याला सगळी औषधं ठेवावी लागतात आणि पेशंटला फक्त आवश्यक तेवढीच औषधं घ्यावी लागतात. आता हा जो ज्ञानतृप्त असतो हा याच्या मुक्तीपुरता काम करतो आणि ते झाल्यानंतर मग अनेक ग्रंथ वाचण्याच्या मागे लागत नाही. मी पाहिलं, साधारण जी लोक जास्त बुद्धिमान असतात आणि ज्यांच्याजवळ पुस्तकं घेण्या इतकी पुरेशी संपत्ती असते, पैसा असतो, त्यांच्याकडे फार असतं. आपली ज्ञानाची लायब्ररी, समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं, केवढी परिपूर्ण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आजकाल आता लोकांकडे मला जायचं असतं, त्यांच्या घरांना भेट देतो तेव्हा जास्त लक्षात येतं की भगवद्गीता, उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत, तुकाराम गाथा या ग्रंथांची चणचण आहे आणि इंग्रजी ग्रंथांची भरमार भरणी आहे. इंग्रजी ग्रंथांची भरमार भरणी आहे. मराठी ग्रंथ विरळ होऊन गेले आहेत त्यांच्या ग्रंथ संग्रहालयात आणि इंग्रजी ग्रंथात
एवढे बारकावे नाही. आणि म्हणून सर्वगम आणि सर्वगतः ह्याचे सगळे बारीक पैलू जर आम्हाला कळले नाही तर ब्रह्मरूपता कळत नाही. काही लोक मी ब्रह्म आहे एवढं वाटलं की मी ब्रह्मरूप झालो असं समजतात. नाही, तो महाकारण देह आहे. ती ब्रह्मरूपता नव्हे, ती आत्मरूपता ही नव्हे. अविद्येची शेवटची पायरी आहे. आणि त्याच्या पलीकडे गुरुकृपेने जाता येतं. स्वप्रयत्नाने जाता येत नाही, कारण स्वतःचा प्रयत्न मीला धरून असतो. म्हणून तो जीवात्माच असतो तोवर. आणि म्हणून ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरायुक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति. सर्वगम आणि सर्वतः. आपण सर्वगम बद्दल पाहिलंय. कसं आहे? ज्ञानतृप्त आहे, कृतात्मा आहे, वीतराग आहे आणि प्रशांत आहे. प्रशांत आहे. शांती मापनोती, खूप शांत आहे. आणि सर्वतः आता सगळीकडे या गोष्टीचं संचार आहे का? तेव्हा ब्रह्मप्राप्ती असते. जो आत्मपदी बैसे तया सुख साधनी इच्छा नसे, तो ज्ञानेची संतुष्ट असे सर्व काळ. त्याच्याजवळ सुख साधनाचा संचय करण्याचं आमिषच नसतं. मग काय होतं त्याचं? तो आत्मज्ञानाने अखंड संतुष्ट असतो. मी असतो का हो असा? प्रश्न कसा आहे? आम्हाला उपनिषद कळत नाही. आम्हाला उपनिषद कळत नाही हा भ्रम आहे. आम्हाला उपनिषद कळून घ्यायचं नाही. आम्हाला उपनिषद कळून घ्यायचं नाही. जर कळून घ्यायचं असेल तर या गोष्टीचे बदल मला माझ्यात करून घेतले पाहिजे. माझ्या देहासक्ती पूर्ण करण्यासाठी मी जो लालायित असतो, जो आसुसला असतो, जो धडपडतो, ती धडपड पूर्ण झाल्यानंतर कृतकृत्यता येत नसते. कृत केलेला आणि कृत्यता करून केलेला. आता करून तो कृतकृत्य झालेला नाही, त्याला पुन्हा करण्याची इच्छा आहे, म्हणजे तो कृतकृत्य नाही झाला. करून झालं की थांबलं पाहिजे. एक फ्लॅट घेतला पण 2 च्या ऐवजी 3, आणि एक 3 BHK च्या ऐवजी 2 3 BHK. थांबलाय का हो? कृतकृत्य झालाय का हो? पुण्यात करोडो रुपयाचा फ्लॅट असताना सुद्धा अजून एखादा घ्यावासा वाटतो. हे कृतकृत्यतेचं लक्षण नाहीये. कृत झाला, कृत्य नाही झाला. आम्ही कुठेतरी थांबलो पाहिजे. एक वाहन घेतल्यानंतर दुसरं पुन्हा 4 चाकी आमच्याकडे असलंच पाहिजे. एक 4 चाकी आहे ना, परंतु दुसरी 4 चाकी घेतल्याशिवाय लोक मला विशेष समजणार नाहीत.
कृत्य नाही झाला, करणं चालूच आहे अजून. सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा, त्याच्याजवळ धैर्य कमी पडत आहे, कमी पडतोय तो धैर्यामध्ये. भगवंत म्हणतात आहे, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय सर्व भावेन, सर्व भावेन भारत. या ठिकाणी भारत शब्द का वापरला? ज्ञानामध्ये रत आहे, भा म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये रत आहे असा अर्जुना, आता उठ. तत्प्रसादात पराशांती. हा प्रसाद आहे हो, हातावर मिळणारा खाद्य पदार्थ हा प्रसाद नाही. या प्रसादासाठी खाद्य पदार्थ हे निमित्त आहे, गौण आहे, पण निमित्त आहे. निमित्तातून पराशांती प्राप्त झाली पाहिजे. प्रसाद ज्ञानम प्राप्यसी शाश्वत हानी रस्योपजायते, आणि प्रसन्न चेतसहा, तेव्हा मग ती बुद्धी तरतरीत राहते. याला म्हणतात सर्व भावेन भारत. हा भारत आहे, हा सर्व भावानी आहे. आता तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, झोपला नाही तो, अविद्येची झापड लागली आहे, आणि अविद्येच्या गुंगीतून चल ये बाहेर आता. पण कसा ये? असा ये. माऊली म्हणते, येथे एकच लीला तरले, सर्व भावे मज भजले. सर्व भावे. तेव्हा माया जाळ जात. आजच्या वक्तव्यामध्ये याचा उल्लेख केला आहे की हा जर सर्व भाव सर्वतः आणि सर्व गताला जाऊन नाही पोचला तर ब्रह्मज्ञान नाही होत. आत्मज्ञानी होतो पण तो ब्रह्मज्ञानी नाही. मी आत्मा आहे हा दृढ आणि अपरोक्ष अनुभव झाल्यानंतर सर्वांमध्ये माझ्यात असलेला आत्माच व्याप्त आहे, आता माझ्याशिवाय दुसरं काही नाही, ही ब्रह्मप्राप्ती आहे. वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. याला सर्व भावे असं म्हणतात, याला सर्वगम सर्वतः असं म्हणतात. म्हणून साधकाने साधना करत असताना स्वतःचा सर्वांगाने विकास करावा, एकांगाने विकास नसावा. सर्वांग परिपूर्ण. आत्मलाभ झाल्यानंतर त्या आत्मलाभामध्ये तरतम भाव नसतो, प्रपंचाच्या लाभामध्ये तरतम भाव असतो. सूसमध्ये घर घेतलंय का? कोथरूड मध्ये नाही घेतलं. कोथरूड मध्ये घेतलंय का? पेठेमध्ये नाही घेतलं. पुण्यात घेतलंय का? मुंबईत नाही घेतलं. मुंबईत घेतलंय का? समुद्रकिनारी नाही घेतलं. एक बंगला राहिला असावा आणि एक थंड हवेच्या ठिकाणी असावा, जिथे जाऊन आम्हाला राहता आलं पाहिजे. प्रपंचाच्या लाभामध्ये तरतम भाव आहे. परमार्थाचा लाभ
एक संध आणि एक सूत्री आहे. त्याच्यामध्ये तरतम भाव नाही, प्रिय मोद आणि प्रमोद असतो. आजच्या वक्तव्यात झालेला आहे. म्हणून वीतराग हा या मुद्द्यावर थोडासा भर दिलेला नव्हता. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्य तयो वीतराग. विशन्ति राग निघून गेला पाहिजे, आसक्ती निघून गेली पाहिजे. गुरुवारी सांगितलं होतं संगात संजा येते काम. एकदा आसक्ती म्हणजे काम नाहीसा झाला तर पुढचा क्रोध येतच नाही. क्रोध हा कामाचाच आविष्कार आहे. क्रोध वेगळा नाही आणि काम वेगळा नाही. काम एषः क्रोध एषः. आविष्कार बदलला म्हणून त्याचं वर्णन बदललं. महाशनो महापापमा. काय करायला पाहिजे? योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. सर्व युक्तात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. वीतरागा हा आसक्ती गेली पाहिजे. आसक्तीच्या पाठोपाठ सध्या माझी आसक्ती आहे कळतच नाही मला. संताप असतो. आपल्याला संताप आहे म्हणजे आपल्याला आसक्ती आहेच. आपल्या आसक्तीवर जेव्हा प्रहार होतो तेव्हा संताप येत असतो. कोंब आला आहे, बाहेर 2 पानं आली आहेत, कोळ एक दांडी आहे आणि त्या कोवळ्या दांडीला 2 पानं आले आहेत म्हणजे जमिनीच्या खाली बीज आहेच. म्हणून क्रोध आला आहे म्हणजे आसक्ती आहेच, राग आहेच. नक्की राग आहे. आणि जर आसक्ती आहे, जर संताप आहे तर मी प्रशांत नाही. नाव प्रशांत असून होत नाही. अंतःकरण प्रशांत पाहिजे. मी प्रशांत महासागराचं उदाहरण गुरुवारी दिलं होतं म्हणून आज दुसरं उदाहरण सांगतो. अंतःकरण प्रशांत असलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा तितिक्षा आणि सहिष्णुत्व विकसित करावं लागतं. मी माझ्या एका मित्राचं उदाहरण देणार आहे. ते ऑनलाईन आहेत का मला ठाऊक नाही. अनेक वर्षांपासून एका MD डॉक्टरकडे यवतमाळला जात होते आणि ट्रीटमेंटही घेत होते. या अलीकडल्या काही वर्षात त्यांना कॅन्सर डिक्लेअर झाला. आता ज्या डॉक्टरकडे जात होते त्या डॉक्टरनी त्यांना टेस्ट करायला सांगितल्या. टेस्ट करायला सांगितल्यानंतर त्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला कॅन्सर नाही. म्हणून नागपूरला गेलेत. दुसऱ्या ऑन्कोलॉजिस्टला भेटलेत. त्यांनी त्यांना वेगळ्या टेस्ट करायला सांगितल्या आणि सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे हा पुरावा, ह्या टेस्ट करायला पाहिजे होत्या. आणि तुमचे 6 महिने व्यर्थ गेले. आतापर्यंत तुम्ही पुष्कळ बरे होऊन गेले असते. इतक्या इनिशियल स्टेजला होता. ती व्यक्ती डगमगली नाही. मी तितिक्षा सांगतोय, सहिष्णुत्व सांगतोय. पुन्हा यवतमाळच्या डॉक्टरकडे आली आणि त्या डॉक्टरने दिलेल्या कॅन्सरच्या पॉझिटिव्ह निघालेल्या टेस्टचे रिपोर्ट त्यांच्या समोर दिले.
मग यवतमाळच्या डॉक्टरनी त्यांचं औषध बदलले आणि ट्रीटमेंट बदलून सुरू केली. महिना 2 महिना झाला, या व्यक्तीने एकही शब्द वापरला नाही. डॉक्टरला अर्वाच्य तर नाहीच, साधा शब्द पण नाही वापरला. 3 महिन्यांनी ते डॉक्टर महाशय म्हणतात आहे, माझं तुमच्या बाबत अंदाज चुकला. मी तुम्हाला ज्या टेस्ट सांगायला हव्या होत्या त्या न सांगता दुसऱ्या सांगितल्या आणि कॅन्सर नाही समजून 6 महिने घालवले. माझ्याकडनं चूक झाली. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की हे माझं प्रारब्ध आहे डॉक्टर साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला आता कळलंय, त्या अनुषंगिक आपण औषधोपचार सुरू केला आहे ना, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. ते माझं प्रारब्ध आहे. काय तितिक्षा आहे. घडलेली गोष्ट सांगतोय. त्या व्यक्तीचं नाव चंदूभाऊ हातवळणे आहे. पण त्यांची शांतता नाही ढळली, त्यांची शांतता नाही बदलली. याला तितिक्षा असं असू शकतं. आपण केवढे चिडलो असतो, केवढे भडकलो असतो, डॉक्टरांना वाटेल ते बोललो असतो, ऐसी की तैसी. एका शब्दाने न होता आलेला दुसरा रिपोर्ट दाखवून आपली ट्रीटमेंट त्याच व्यक्तीकडून करेक्ट करून घेऊन अजूनही तिथेच आहेत. त्यांचं औषध सुरू आहे. चित्त नित्य समाहित ठेवता आलं पाहिजे. चित्त नित्य शांत ठेवता आलं पाहिजे. हाच तर परमार्थाचा लाभ आहे. परमार्थ म्हणजे प्रापंचिक वस्तू मिळवण्याचा कारखाना नाही. नेहमी लक्षात ठेव. परमार्थ म्हणजे आत्मशांतीची व्यवस्था. आनंदाचा वृक्ष. परमार्थ म्हणजे आनंदाचं वन. म्हणून डॉक्टर काकांनी आम्ही अभ्यास करत होतो त्या जागेला आनंद वन नाव दिलं. परमार्थ परमानंदाचं क्षेत्र आहे. तितिक्षा आणि सहिष्णुत्वाशिवाय म्हणजेच दैवी गुण संपत्ती प्राप्त केल्याशिवाय अशी सहनशीलता येतच नाही. तितिक्षा शब्दाचा अर्थ सहनशील असं घेऊ नका. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम अशी व्याख्या आहे आचार्यांची. पण त्या सहन शब्दाचा अर्थ तो सहन करण्याचा अभ्यास करत नाही. सहन करणं हे त्याला सहजगत्या शक्य होतं, अनायासे जमतं. तो ते सहन करणं आनंदाने मान्य करतो की तुमच्याकडनं टेस्टची चूक झाली असली तरी हरकत नाही, ते माझं प्रारब्ध होतं. तितिक्षा, सहिष्णुत्व, दुसऱ्यावर एकही ओरखडा नाही टाकला. ज्ञानी पुरुषाची दृष्टी अशी असते. आणि आपला विषय तो सुरू आहे आता. सर्वगम सर्वतः प्राप्य. वीत राग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणतात. त्याला मननात रायते येते मुनी असं म्हणतात. मननात रायते येते मंत्र. मनन करतो तो मुनी. आम्ही मनन करतच नाही. त्याच्यामुळे वीत राग भय क्रोध. वीत म्हणजे गेलेला, गेलेला म्हणजे आधी होता. राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे मृत्यूची चिंता आणि क्रोध म्हणजे संताप.
भडक. फॉस्फरस कसा असतो? हवा लागते न लागते तो पेट घेतो. पेट्रोल कसं असतं? ज्वाला लागते न लागते ती पेट घेते. त्याला क्रोध म्हणतात. भडकण्यासाठी तयारच आहे. सामुग्रीचा फक्त काय आहे? थोडीशी जवळीक पाहिजे. पेट्रोल पंप भडकण्यासाठी तयारच आहे. आगडोबी पेट्रोलला लावायची गरज नाही. थोड्याशा दूर अंतरावर आली तरी ते उष्णता धरून घेते. फॉस्फरस हवा लागली की उष्णता धरून घेतो. आता असं जर आमचं चित्त असेल आणि मग आम्ही उपनिषद समजत नाही म्हटलं तर दोष उपनिषदाचा आहे का? खूप जण म्हणतात आम्हाला फार कठीण वाटतं हो, उपनिषद आमच्या बसचं नाही. बसचं करून घ्या. आपल्या मुलाला 12वीत नीट पर्सेंटेज मिळणार नाही हा जरा मख्ख आणि मठ्ठ आहे, तर आपण योग्य शिक्षकाकडे त्याची ट्युशन लावून घेतो आणि त्याच्या बुद्धीची उंची वाढवून घेतो. तो शिक्षक त्याला 8वी पासूनचा प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर आले तर 9वी पासूनचा विचारतो, 10वी पासूनचा विचारतो. जिथे तो चुकतो तिथून पायाभरणी करत करत 12वी पर्यंत आणतो. त्याला उत्तम शिक्षक असं म्हणतात. त्याला गुरुजन असं म्हणतात. कच्चा पाया कुठे आहे तिथून भरत भरत उंचीवर घेऊन जाणे. आमची तयारीच नाही. गतासून गतासून. आम्ही जीवनात काय काय गमावलं आणि काय काय कमावलं ह्याच्यावर चर्वण करणं हे अपंडिताचं लक्षण आहे. अपंडित त्यालाच म्हणतात जो गमावलं आणि न गमावलं याच्यावरच विचार करत असतो. पंडित कधी विचार नाही करत. नानुशोचन ते की चांगली संधी आली होती काय सांगू. पण आपण काय चालू आहे आपला विषय पुन्हा लक्षात ठेवा. सर्वगम आणि सर्वथा. म्हणून आपल्या समोर येईल त्या प्रसंगाला आनंदाने समोर जाता आलं पाहिजे. आगते स्वागतम करूयात. दुःख आणि सुख दोन्हीचं स्वागत बॅलन्स राहून करता आलं पाहिजे. आम्हाला वाटतं आम्ही सुखात बॅलन्स आहोत, पण दुःखामध्ये जर बॅलन्स गेलेला असेल तर तो सुखात गेलेला असतो आम्हाला कळत नाही. आम्हाला वाटतं एवढं तर स्वाभाविकच आहे. लहान मुलांना कारल्याची भाजी आणि फुलगोबीची भाजी वाढल्यानंतर जो आनंद होतो, वरण भात आणि गोड वाढल्यानंतर गोडाचा जो आनंद होतो, त्या आनंदाच्या छटा त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. मोठ्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही पण अंतःकरणावर असतात हो. म्हणून भगवंत सांगतात यथा दीपो निवासतो. निर्वात स्थळीचा दिवा हेलकावे नाही खात. वात शब्दाचा अर्थ वारा असा आहे. हवा असतेच, त्याच्याशिवाय हवेत ऑक्सिजन आहे, दिवा पेटू नाही शकत. पण वात म्हणजे वारा, वाहणाऱ्या गतिमान हवेला वात असं म्हणतात. सुख आणि दुःखाच्या गतीने तो विचलित होत नाही, तो प्रखर किंवा मंद होत नाही, तो तेवत किंवा विजत नाही. योगिनो यत चित्तस्य. माझं चित्त असं झालं पाहिजे, योग्याचं चित्त असं असतं हे सांगत बसू नका. भगवंतानी योग्याचं चित्त कसं असतं हे सांगण्यासाठी आपल्याला हे सांगितलेलं नाही. तुझं चित्त असं कर हे सांगण्यासाठी आहे.
भगवंत तरी योग्याचं चित्त का म्हणतात? भगवंताचं चित्त प्रत्यक्ष तसंच आहे. पण माझं चित्त असं आहे असं सांगणं ही प्रौढी होईल, म्हणून योगिनो यत चित्तस्य म्हणतात. भगवंता इतक्या मुलांचा नाश कोणाचा नाही झाला लक्षात ठेवा. अगदी धृतराष्ट्राचा सुद्धा नाही झाला लक्षात ठेवा. धृतराष्ट्राचा एक मुलगा सत्वगुणी होता, ज्याने वस्त्रहरणाच्या वेळेला कौरवांचा निषेध केलेला आहे. म्हणून कौरवांकडे 99च होते, 100 नव्हते. पण मूक गिळून बसलेला कर्ण तिथे होता, म्हणून 100 झाले. योगिनो यत चित्तस्य, भगवंताचं चित्त असं आहे. धृतराष्ट्रापेक्षाही अधिक पुत्र गमावलेले भगवंत आहे. सोळा हजाराहून अधिक ज्यांच्या राण्या होत्या, त्यांच्या पुत्रांची गिनती असू शकत नाही. आणि देवर्षींना वाटलं होतं की भगवंत एवढ्या राण्यांबरोबर कसे राहतात, म्हणून झाकलं तर सगळ्या राण्यांबरोबर भगवंत होते. आणि त्यानंतर सुद्धा बॅलन्स. योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मना. दुःखेषु आणि सुखेषु अनुद्विग्न. सुखातही उद्विग्नता नाही आणि दुःखातही उद्विग्नता नाही. सुखामध्ये होणाऱ्या तरंगाला उद्विग्नताच म्हणतात बरं का, लक्षात ठेवा. हार्टचं पंपिंग होतं आणि त्यानंतर ते ब्लड फेकून दिलं की पुन्हा ते लहान होतं. दोन्ही मध्ये पॅराबोला आणि हायपरबोला येतो. हायपरबोला आणि पॅराबोला दोन्ही उद्विग्नताच आहे, लक्षात ठेवा. ती हृदयाची उद्विग्नताच आहे, पण चित्ताची उद्विग्नता नसावी, लक्षात ठेवा. हार्ट इट्स अ ऑर्गन. अंतःकरण हार्ट या ऑर्गन पेक्षा अतिशय सूक्ष्म आहे. तिथे नको, ते ईसीजीत पकडल्या जात नाही, पण संतांना सापडतो. आणि म्हणून स्थितधी ही अशा स्थितीत जो असतो, आपलं सुरू आहे सर्वगम सर्वतः. असं ज्यांनी प्राप्त केलं आहे त्याला धीरवान म्हणतात. आमच्याजवळ असं धैर्य आहे का हो? समदुःख सुखम धीरम असं ज्याच्या जवळ असतो सो अमृतत्वाय कल्पते. कल्पते शब्दाचा अर्थ इथे मिळवतो परम अमृतत्व प्राप्त करतो असा आहे. समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. उपनिषद आणि भगवद्गीता यात फरक नाही आहे हो. नाण्याच्या 2 बाजू आहेत. ही बाजू दाखवली तरी तेच नाणं आहे आणि ती बाजू दाखवली तरी तेच नाणं आहे. 2 बाजू आहेत, एवढं फरक. नाणं एकच आहे. या ठिकाणी समत्व दृष्टी ठेवणारा धीरा तो युक्तात्मना. युक्तात्मना हा कसा युक्त कसा आहे? तो कसा आहे युक्त? सो बुद्धिमान मनुष्येषु स युक्त हा कृष्ण कर्मकृत तो जुळलेला. बुद्धिमान त्या IQ 100 असणं बुद्धिमानीचं लक्षण आजच्या काळात असेल विज्ञानाच्या. पण त्रिकालाबाधित सत्य हे आहे की जीव आणि ब्रह्म
यांचं ऐक्य ज्याने अनुभवलं तो युक्त, तो बुद्धिमान. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त, हा पुन्हा स वापरला दुसऱ्यांदा. कृत्स्न कर्म, कृत कोणतं आहे कृष्ण कर्म? समलोष्टाश्म कांचन. अश्म शब्दाचा अर्थ दगड असा होतो आणि कांचन शब्दाचा अर्थ सुवर्ण असा होतो. दोन्ही मध्ये समानतेने बघायचं. पृथ्वी तत्व आहे दोन्ही पण. समानता कशी येईल? तुम्ही म्हणाल हे तर पिवळा आहे, हे तर काळा आहे, मातीचं ढेकूळ किंवा दगड नव्हे. पृथ्वी तत्व आहे दोन्ही पण. समत्व इथे आहे. ते पृथ्वी तत्व आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे. तो आत्मा मी आहे. ह्या चिंतनाला स्थैर्य ज्याला मिळतं तो धैर्यवान. यालाच तर परमार्थ म्हणतात. नाम घ्या, ध्यान करा किंवा तत्वचिंतन करा, ही स्थिती सगळ्यांची आली पाहिजे. कोणत्याही गावाने तुम्ही पंढरपूरला जा, कोणत्याही दिशेने तुम्ही पंढरपूरला जा, गाभाऱ्याच्या दारात यावंच लागतं. हा गाभाऱ्याचं दार आहे समलोष्टाश्म कांचन. हे गाभाऱ्याचं दार आहे. जितेंद्रियत्व लागतं. याला विजितात्मा असं म्हणतात. तो शुद्ध असतो. हा योगयुक्त आहे. आणखीन तुल्य प्रिया प्रियो धीरहा. प्रिय आणि अप्रिय. आपलं आजच्या मंत्राचं दुसरं चरण सुरू आहे. पुढचा मंत्र घेणं शक्यच नाही. प्रिय आणि अप्रिय या ठिकाणी जो व्यथित होत नाही. काही जण तारीफ करणारे असतात आणि काही जण टीका करणारे असतात. काही जण स्तुती करणारे असतात, काही जण बोचरे शब्द वापरणारे असतात. आणि प्रत्येकाच्या जीवनात दोनही प्रकारच्या लोकांचं आवागमन असतंच. काही तोंडावर बोलतात, काही मागे बोलतात. काही नाही केलं तरी चांगलं म्हणतात आणि काही कितीही केलं तरी वांगलं म्हणतात. नाही केलं तरी चांगलं म्हणणारे प्रिय असतात, कितीही केलं तरी वांगलं म्हणणारे अप्रिय असतात. आणि हे जे म्हणणं आहे याला निंदा आणि स्तुती असं म्हणतात. तुल्य प्रिया प्रियो तुल्य निंदात्म संस्तुती. हे ज्याला कळलं तो धीरहा. तुल्य प्रिया प्रियो धीरहा, तुल्य निंदात्म संस्तुती धीरहा. याला धैर्यवान म्हणतात. धैर्यवान म्हणजे हातात बंदूक घेऊन 100 लोकांना मारलं, साप निघाला तरी घाबरला नाही, वेळेवर अडचण निर्माण झाली, बिल्डिंगला आग लागली तरी हिंमत ठेवून गेला. हे धैर्य नाही अपेक्षित, परमार्थ आहे हा. ती हिंमत आहे, हे धैर्य आहे. हिंमत आणि धैर्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. हिंमत हा आपला विषय नाही आहे. धैर्य हा भगवंताने विषय मानला आहे. तुल्य प्रिया प्रियो धीरा, तुल्य निंदात्म संस्कृती. प्रयत्न करतो. एखाद्या वेळेला 5-1 मिनिटं लागू शकतात, तेवढे द्या मला. 5-10 मिनिटं मला असू द्या आजच्या दिवस. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. कुमार अवस्थेमधून युवा अवस्थेत येणं आनंददायी आहे. युवा अवस्थेतून परिपक्व वृद्धावस्थेमध्ये येणं हेही आनंददायीच आहे. आय एम मॅच्युअर्ड पर्सन नाव. मी तुम्हाला गरज असेल त्यावेळेला सल्ला देऊ शकतो. आनंदाची गोष्ट आहे. तथा देहांतर प्राप्तीर. पण एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असताना, म्हणजे पहिला देह सोडत असताना, धीरस्तत्र न मुह्यते. हे धैर्य आहे. मरण स्वीकारणं धैर्य नाही.
मरण मला आलेलं नसून देहाला आलेलं आहे, मी आत्मा आहे या विचारामध्ये स्थिर असणं हे धैर्य आहे. मरण नाही स्वीकारलं तरी येणार आहे, स्वीकारलं तरी येणारच आहे. पशु पक्ष्यापासून मनुष्यापर्यंत सर्व जीवांना येणार आहे. धैर्य तिथे अविचल राहण्यामध्ये आहे, धैर्य तिथे आनंद रूपतेमध्ये आहे. ज्ञानेश्वरी घेत असताना हा श्लोक आला होता आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं मरण ओढवलेलं आहे. माझ्या वडिलांनी हा श्लोक ऐकला होता, म्हणले छान सांगितलास. योग्य वेळी आठवण झाली. 18ही अध्याय भगवंताचे माझ्या वडिलांना पाठ होते. नुसते पाठ नव्हते, त्यांच्या जीवनात त्याचं आवर्तन होते. म्हणणे नव्हे, जगणे. मला काहीही सांगायचं नाही, सगळं उत्तम आहे. माझी प्रकृती चांगली झाली पाहिजे म्हणून देवाचं तीर्थ मला द्यायचं नाही, आणि त्रास सहन होत नाही, लवकर नेलं पाहिजे म्हणूनही तीर्थ द्यायचं नाही. माझ्या उद्धारासाठी भगवंताच्या पायाचं तीर्थ मी घेतो. मनात कामना करायची नाही की यांना जगू द्या, अशी कामना करायची नाही की खूप त्रास होतो आहे तर जाऊ द्या, आम्हाला त्रास भगवत नाही. हे मला त्यांनी आवर्जून सांगितलं. भगवंताचं तीर्थ फक्त मोक्षासाठी, भगवंताचं तीर्थ अन्य कशाही साठी नाही. धीरस्तत्र न मुह्यते. मरण कालाच्या वेळचे वाक्य आहेत, बरं लक्षात ठेवा. जरा सुद्धा आतमध्ये काहीच नाही, अत्यंत स्थिर. मला ठेवायचं असेल तर त्याला योग्य वाटेल तर ठेवेल, न्यायचं असेल तर त्याला योग्य व्हायचं असेल तर नेईल. त्याचं ठेवणं आणि नेणं हे त्याच्या मर्जीवर आहे. तिथे माझ्या मनाचा जरा सुद्धा नाही विचलित, कधी विचलित नाही. आणि अशी स्थिती माझी शेवटी येईलच, या भ्रमात राहू नका. त्यासाठी तुल्य प्रिया प्रियो, तुल्य निंदात्म संस्तुती. छोट्या छोट्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीत मी बॅलन्स राहतोय का बघा. तेव्हा देह सोडत असतानाच्या स्थितीत मी बॅलन्स राहण्याची शक्यता असू शकते. छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही आपला संतापतो. चांगला माणूस आला की बरं, वाईट माणूस आला की चांगला वाईट आम्ही ठरवला. आमच्या अनुकूल प्रतिकूलतेमुळे, आमच्या प्रिय आणि अप्रियतेमुळे मग शेवटी आमचं जमेल असं कधीच गृहीत धरू नका. फार बारीक आहे बरं का. म्हणून सर्वगम आणि सर्वगत हे समजून घेणं, सर्वांगाने ब्रह्मस्वरूप समजून घेणं महत्वाचं आहे. धैर्य आहे. आकुर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे. सशांती मापनोते. शांती त्याला मिळते म्हणून इथे प्रशांत हा शब्द वर वापरला आहे. इच्छा करणाऱ्याला कामोत्सुकाला नाही मिळू शकत. विषयाचा आतमध्ये प्रवेश झाल्यानंतरही जो अविचल असतो त्याला मिळतं. विषय ते कैसे, रोहिणीचे जळ जैसे, हा निर्णय त्याचा आधी झालाय. प्रिय आणि अप्रिय हा भाव विषयामध्ये असतोच. श्रीखंड प्रिय की बासुंदी प्रिय, दोन पैकी एक प्रिय आणि एक अप्रिय असू शकतो. विषयामध्ये प्रिय आणि अप्रिय हा भाव आहेच. पण अशा विषयाचा प्रवेश झाल्यानंतरही ज्याचं अंतःकरण सुस्थिर असतं, तो धैर्यवान. देह सुटत असताना ज्याचं अंतःकरण सुस्थिर असतं, प्रशांत असतं, तो धैर्यवान.
आणि हे तेव्हा असू शकतं जेव्हा युक्तात्मानः तो आत्म्याशी युक्त झाला आहे, जीव ब्रह्मैक्य साधलेला आहे. सर्वमेवा विशंती असा व्यक्ती ब्रह्मस्वरूपात प्रवेश करतो, म्हणजे ब्रह्मरूप होतो. कसा होतो हो ब्रह्मरूप? काही वेगळी प्रक्रिया आहे का? घटामधलेलं आकाश घट फुटल्यानंतर जसं महाकाशात एक रूप होतं, काही वेगळं घडतं का हो? फक्त मर्यादित परिच्छिन्न असलेला घट अमर्याद अपरिच्छिन्न असलेल्या आकाशामध्ये ऐक्य पावतो. बस, मधली घटाची उपाधी संपली. असं ज्ञानी पुरुष देहाच्या उपाधीचा त्याग करून तोपर्यंत तो जीवात्मा आत्मरूपच झाला असतो, कारण की त्याचा आता देहाशी संबंधच नाही राहिला. देहात असून सुद्धा देहाशी संबंध नाही राहिला. विगतेच्छा भय क्रोध हा यश सदा मुक्त एव सहा, भगवंतांनी त्याला तेव्हाच मुक्त म्हणून टाकलेला आहे. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया, तो तेव्हाच मुक्त आहे. कुर्वन्नपि न लिप्यते, तो आता त्या घटाला लिप्तच नाहीये. त्याच्यामुळे घट फुटला की घटाकाश महाकाशाशी एकरूप झाला. परिच्छिन्नत्व अपरिच्छिन्नत्वामध्ये घेतलं, परोक्षत्व अपरोक्ष अनुभवामध्ये स्थिर झालं. आणि म्हणून तो विदेह कैवल्यावस्थामध्ये देहपातानंतर जातो. आणि असं जाण्यासाठी काय केलं पाहिजे? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ हा. उद्या घेऊया हा मंत्र. 5 मंत्र आज आपले पूर्ण झाले आहेत. 6व्या मंत्राला आपण उद्या प्रारंभ करू. काका म्हणतात, ते धीर आणि विवेकी मिठी तत्पदिनी की ब्रह्मरूप होती सुखी देहत्यागी. देहत्यागानंतर असे जे धैर्यवान विवेकी आहेत ते तत्पदाशी ऐक्य पावतात आणि ब्रह्मरूप होतात. असंच आपण या अभ्यासाने, म्हणजे जीवनात आचरण केलेल्या अभ्यासाने, नुसत्या ऐकण्यानी नाही, नुसत्या वाचनानी नाही, नुसत्या रजिस्टरवर नोट्स काढण्यानी नाही, तुल्य प्रिया प्रियो धीरहा, तुल्य निंदात्म संस्तुती आपल्याला भाले बोसवत असतील आणि तारीफ करत असतील, तेव्हा आत्मस्थिती मी जपली का? तर तत्पदी की मी ब्रह्मरूप होईल, सुखरूप होईल. अशी सुखरूपता सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने आपण सगळ्यास मिळावी, एवढी प्रार्थना मी आज माझ्या श्री गुरु चरणी करतो आणि आजचा विषय थांबवतो. नवीन लोकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर. रामकृष्ण हरी. दिलीप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण